आपल्यावरती उपकार आहेत महाराज. हो, संतांनी सांगितलंय त्या ठिकाणी, कवितेमधून देखील आपल्याला काही कविकारांनी सांगितलेले आहे. आई ग थोर तुझे उपकार, 9 महिने 9 दिवसाने. मला असं वाटतं वेळ झालेला आहे की नाही आपण. हो, सरळ सरळ विषय पाहू. विठाला 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 विठाला. हो, त्यानंतर आपल्यावरती वडिलांचे देखील उपकार आहेत. हो, म्हणजे या निसर्गाच्या आपल्यावरती, संपूर्ण निसर्गाच्या आपल्यावरती उपकार आहेत. आणि सगळ्यात अलौकिक असे जर कोणाचे उपकार असतील आपल्यावरती तर ते संतांचे आहेत. काय सांगू आता, संतांचे उपकार मज निरंतर जागविती. साधू संत आपल्याला जागृती देण्याचं काम करतात पहा. हो, हे पहा, तुम्हा आम्हाला कर्मानुसार यावं लागतं. साधू संत आपल्या स्वेच्छेने येतात आणि या ठिकाणी आल्याच्या नंतर आपल्याला जागृती देत असतात. हो, काय जागृती देतात? उठा जागे वारे आता, स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवा माथा, चुकली व्यथान माझ्या, व्यथान माझ्या, धनदारा पुत्र जाना, बंधू सोयरे पिशून. साधू संत आपल्याला जागृती देतात आणि आपल्याला या ठिकाणी या मृत्यू लोकांमध्ये आल्याच्या नंतर या देहाची इति कर्तव्यता काय आहे याची जागृती देतात. विठाला 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 म्हणजे साधू संतांचे आपल्यावरती अगणित असे उपकार आहेत. महाराज सांगतात, काय सांगू आता. हो, म्हणजे कृतज्ञता व्यक्त करतात. हो, कृतज्ञता व्यक्त करतात. आणि हा कृतज्ञता सोहळाच आहे महाराज. जे काही भाऊबाबांच्या आपण पुण्यतिथ्या साजऱ्या करतो, हा कृतज्ञता सोहळा आहे. आपल्यावरती एखाद्याने केलेले उपकार त्याची जाणीव ठेवणं याला कृतज्ञता असे म्हणतात. आणि आपल्यावरती एखाद्याने उपकार केले तर त्याची आपण जाणीव जर ठेवली नाही तर त्याला कृतज्ञ असे म्हणतात. मग जीवनामध्ये कृतज्ञता असावी का कृतज्ञता असावी? कृतज्ञता असावी. विठाला 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 कृतज्ञतेला प्रायश्चित्तच नाही महाराज, बरं का. जसं गो हत्येला प्रायश्चित्त नाही, हो, श्रीभुवन हत्येला प्रायश्चित्त नाही, हो, तसं कृतज्ञ माणसाला त्या ठिकाणी प्रायश्चित्तच नाही. कृतज्ञ